तेल कोळसा आणि वायू संपला, तुम्ही काय करता? काय नाही, दिवाबत्ती चिमणी लावून बसू. असं सांगितलं की तुम्हाला काही वेळ आम्ही मोफत देऊ, तर तुम्ही कुणाला मतदान देता? जे मोफत देईल त्याला. हा. मग त्याचे परिणाम काय होतील याचा कोणी विचार ते विचार करतो? करीत नाही. नाही. मग तीच वेळ आहे आता. आता तुम्ही सांगा, आपण आहे. आपल्या जर जीवन मरणाची लढाई आली आपल्या समोर, आपण कोणती लढाई लढू? आधी जगलं पाहिजे. जगण्याची लढाई लढू. आत्ताच्या भांडवलशाहीने नवीन तंत्रज्ञान आणलं. आता AI सारखे टूल यायला लागले. मध्ये कॉम्प्युटर आलं. म्हणजे एक कॉम्प्युटर 10 लोकांच्या नोकऱ्या घेतं, एक AI 100 लोकांच्या नोकऱ्या घेतं. आणि ते जे गृहीतक होतं की भांडवलशाहीच्या विकासाबरोबर रोजगार निर्मिती होईल, त्याला जागतिकीकरणानंतर धक्का बसायला लागला. आणि मग आर्थिक वाढ तर होत राहिली, पण तसंच बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आणि मग त्याच्यामुळं जे ठप्प पुरोगामी चळवळी ज्या ठप्प झाल्या त्या जगातल्या, त्या आता तुम्हाला दिसून येईल की 2008 नंतर जगभर या चळवळी नव्या स्वरूपामध्ये उभारू लागल्या. त्याच्यातलं जे जेन झी ही जी चळवळी आता शिव त्याचाच एक परिणाम आहे. त्याचाच एक परिणाम येतो. नाही, पण ज्यावेळेस हा संघर्ष आणि आता जी नवीन प्रश्न आहेत ही विकोपाला जातील, तर त्यावेळेस हा संघर्ष तीव्र होईल असं नाही का वाटत? तीव्रच होत चाललाय तो. भांडवलशाही ही सध्या शेवटच्या घटका रोजीत आहे जगातली. अनेक पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, फक्त अर्थशास्त्रज्ञ नाही, पर्यावरणीय अर्थशास्त्र जगातली, त्यांचं म्हणणं आहे की येत्या 10 वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. आणि मग याला जर पर्याय तुम्ही देऊ शकला नाही तर सगळं जग हुकुमशाहीकडे जाईल. आणि त्याला पर्याय देण्यासाठीचे विचार चळवळी जगभर विखुरलेले आहेत, चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत लोकांचे. पण त्याला किती यश येईल हे काळच सांगत. आज त्याच्यावरती ठामपणे काही सांगता येत नाही. हुकुमशाही जर आली तर स्वायत्तता संपली, स्वातंत्र्य संपलं. उघडच आहे. जेव्हा भांडवल हे संकटात येतं, त्याला असं वाटायला लागतं की लोकशाही पद्धतीने आपल्याला वाढता येत नाही, त्यावेळेस ते हुकुमशाही पद्धतीनेच वाढतं, त्याला दुसरा पर्याय नाही. पण इथं गोरगरीब लोकांचं, कष्टकरी लोकांचं, त्यांचं भवितव्य काय? काहीच भवितव्य नाही. त्यांचं एकच भवितव्य आहे की संघर्ष करा आणि जगा, नाही तर मरा. जगण्याची शाश्वती कमी होऊन जाईल. ज्या शाश्वत आजच नाही तुम्हाला. आर्थिक लोकशाही कुठे नाही, तुम्हाला राजकीय लोकशाही आहे, आर्थिक लोकशाही कुठे तुम्हाला? बरोबर. आर्थिक लोकशाही याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक 18 वर्षांनंतरचा मुलगा हा आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा पाहिजे. बरोबर. तुम्हाला फक्त राजकीय मतदानाचा हक्क म्हणजे जगण्याचा हक्क असं थोडंच होतं. तुम्हाला आर्थिक हक्कच नाही ना दिले या देशाने, तुम्हाला फक्त राजकीय हक्क दिलेले. मग राजकीय हक्कासाठी संघर्ष जसं तुम्ही केला जगभर, तसं तुम्हाला आता इथून या 21व्या शतकामध्ये आर्थिक हक्कासाठी संघर्ष करावा लागेल नवीन लोकांना, नाही तर मरा. 2042 पर्यंत डू ऑर डायची लढाई जगात ठरलेली. पूर्वी तरी भारतात होती, आता जागतिकच लढाई होणार आहे. डू ऑर डाय. जगा किंवा एक तर जगातली भांडवलशाही राहील किंवा जनता राहील. काहीच कालावधी. आता 2026 संपलं, इतक्या जवळ आलेली ही लढाई. आता जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल असं बरे लोक आज वाटत नाही, पण त्याच्यातल्या खऱ्या गोष्टी अशा आहेत की जागतिक अर्थव्यवस्था 35 पर्यंत, 40 पर्यंत फार झालं, 35 पर्यंतच कोलमडण्याची शक्यता आहे. आता हे तरुण आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? आता तरुण विद्यार्थ्यांचं भवितव्य एकच आहे आता की त्यांना चळवळी उभा करावं लागतील जगण्यासाठी. मग चळवळी उभा करायच्या की शिकायचं? मग आता काय करायचं? हे पहा, आता तर त्याच्यात असे प्रश्न आहेत की खरं जर पाहिलं त्याच्यात तर इथून पुढच्या सगळ्या लढाया तुमच्या अस्तित्वाच्याच लढाया आहेत. म्हणजे बाकीचे सगळे प्रश्न दुय्यम आहेत इथून पुढच्या काळात. प्रश्न जे महत्वाचे आहेत की ही पृथ्वी वाचवणे आणि स्वतः मनुष्य जातीला वाचवणे, हीच येत्या 100 वर्षातली खरी लढाई.
बाकी दुय्यम आहे. बाकी कुठल्याही लढाया होणार नाहीत असं नाही. आता तुम्ही सांगा, आपण आहे. आपल्या जर जीवन मरणाची लढाई आली आपल्या समोर, आपण कोणती लढाई लढू? आधी जगलं पाहिजे. जगण्याची लढाई लढू. आणि मग मला किती वाटा मिळतो ही लढाई दुय्यम झाली. बरोबर आहे. जीव महत्वाचा. जीव महत्वाचा आहे. आणि या व्यवस्थेने मानवजातच नष्ट करण्याचं वेळेपर्यंत तुम्हाला आणले बरोबर. की आता एक प्रवाह तर असा आहे की 2100 पर्यंत अर्धी मानवजात नष्ट होईल. हो, तसं शास्त्रज्ञ म्हणताय शास्त्रज्ञ. आणि ते दाव्यासहित बोलतायत, ते काय कथा नाही का, खरंय. ते वास्तव आहे. ते मांडणी शास्त्राचा आधार घेऊन ते मांडणी करतायत. साधं सांगा ना तुम्ही मला, तेल कोळसा वायू संपलं 100 वर्षात. नाही मग एवढं जर तुमची अर्थव्यवस्था संपली जगाची 100 वर्षात. तुमची इकॉनॉमी किती राहील? फक्त 15%. म्हणजे आज जर अर्थव्यवस्थेमध्ये 100 ट्रिलियन डॉलरची उलाढाल होते, 125 ट्रिलियनची होती तशी आज, ती 25 ट्रिलियनवर येईल फक्त. मग एवढं जे तुम्हाला तुमचा उपभोग कमी करावा लागेल, त्याची एक चळवळ युरोपमध्ये फार गतीने वाढते. त्याला डिग्रोथ मुवमेंट म्हणतायत. की तुम्हाला जर मानवजातीला वाचवायचं असेल तर अर्थव्यवस्था बारीक करा, आर्थिक विषमता कमी करा. सगळ्यात महत्वाचं उपभोग. अर्थव्यवस्था कमी करा म्हणजे काय? तुमचा उपभोग इतका कमी करा की मग तुमचं जे जगणं आहे ते जगण्याला म्हणजे दुसऱ्याला अडचण करणार नसावं. तुम्ही तसं म्हणतात, पण सरकारची तर काय माहिती का, तुमचा उपभोग वाढावा, तुमच्या भोग वस्तू वाढावा, यासाठी सवलतीत कर्ज देतंय आणि घ्या म्हणतंय गाड्या, घ्या वस्तू. हा जगातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला जर कोणी सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्तम जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण करून देऊ, आणि असं सांगितलं की तुम्हाला काही आम्ही मोफत देऊ, तर तुम्ही कुणाला मतदान देता? जे मोफत देईल त्याला. मग त्याचे परिणाम काय होतील याचा कोणी विचार करीत नाही. मग तीच वेळ आहे आता की राजकीय दृष्ट्या सत्ता मिळवण्यासाठी ज्या गोष्टी लोकप्रिय आहेत त्या गोष्टी समाजातल्या शेतकरी वर्गा, महिला, दलित, कर्मचारी, आदिवासी यांच्या जगण्यासाठी योग्य नाहीत. मग तुम्ही काही लोकांची खोटी आश्वासनं ला बळी पडणार आहे. थोडक्यात मोफत मिळवण्याच्या नादामध्ये मोफत जीव जाणार आहेत आपले. उघडायचे. मग आता तुम्ही एकीकडे म्हणतात की चळवळी निर्माण झाल्या पाहिजे, तर असं जर मोफत द्यायला लागलं तर चळवळी कशा निर्माण होतील? तुमचं जोपर्यंत संज्ञान वाढत नाही राजकीय, तोपर्यंत हे होणार नाही. मग आता ह्याला लोक कारणीभूत आहेत ना? लोकच कारणीभूत आहेत. पण लोक काय कारणीभूत आहेत? त्यांचा तेवढा बुद्धिभेद केला जातो. तुम्हाला त्यांना खरं ज्ञान द्यावं लागतं. सगळ्यात महत्वाचं काय आहे? जीडीपी व्हर्सेस कल्याणकारी राज्य. म्हणजे तुम्हाला आर्थिक वाढ, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, सकल एकूण उत्पन्नावर आधारित आर्थिक वाढ पाहिजे का लोक कल्याणाचा आर्थिक विकास पाहिजे? ही लढाई आहे सगळी 21व्या शतकात. तुम्ही जर या मार्गाने चाललात, अधिक नफा, अधिक जीडीपी, अधिक जीवाश्म इंधनाचा वापर, अधिक लवकर विनाश, अधिक आर्थिक विषमता, अधिक पर्यावरणाचा विनाश आणि जग नाहीसं होणं. त्याऐवजी जर तुम्ही पृथ्वी वसुंधरा वाचवायला प्राधान्य दिलं, कमी आर्थिक व्यवस्था, कमी उपभोगवादावर आधारलेला समाज, सामाजिक ऐक्य, स्नेह, प्रेम याच्यावर आधारलेला समाज, असं जर तुम्ही पर्याय दिला तर काहीतरी जास्त टिकल. पण हे विचारधारा लोक सहजासहजी स्वीकारतील? स्वीकारावं लागेल. आता आपण काय म्हणतो की पर्यायच नाही तुम्हाला, मग काय करता तुम्ही? आता भांडवलशाही काय, आता कोलमडलीच, मग काय करता तुम्ही? तेल, कोळसा आणि वायू संपला, तुम्ही काय करता? दिवाबत्ती चिमणी लावून बसू. तुम्हाला ते जीवन स्वीकारावंच लागेल ना. म्हणून आपल्याला आपली अर्थव्यवस्था
कमी विषम, कमीत कमी विषम आणि कमीत कमी उपभोगवादावर आधारलेली केल्याशिवाय जनतेला पर्यायच राहणार नाही. मग काय करता तुम्ही? स्वीकारावं लागेल तुम्हाला. बरोबर. जे आहे आता ते एखाद्याला गरिबी असते पर्यायच नाही ते. ते स्वीकारतो ना. खरंय. तसं समाज व्यवस्था आजची जर कोलमडली हम्म. तर तुम्हाला पर्यायी समाज व्यवस्था स्वीकारावं लागेल ना. ती काय हुकुमशाही असू नाही तर काही राजशाही असो. काही असू स्वीकारावं. दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही वाईट स्वीकारा नाही तर चांगले चांगलं स्वीकारा. स्वीकार. आणि चांगलं स्वीकारायचं असेल तर मग जनतेच्या चळवळी, बरोबर. आणि वाईट स्वीकारायचं असेल ते तर चालूच आहे. सरकारची धोरणं ते चालूच चालूच आहे. आहे. वाईट स्वीकारायला काय मोठे प्रयत्न करायची गरज नाही. गरजच नाही. अगदी खरंय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी जे झालं की एका राष्ट्रात समाजवाद, हम्म. तो टिकवला बी कोलमडला बी, ते त्याचे विश्लेषण अभ्यास फार वेगळा आहे, त्याच्यात मी जात नाही. पण आता जे पर्यायी व्यवस्था असेल ना, ही जागतिकच असू शकते, लोकल काहीही असू शकत नाही. बरोबर. तुम्ही म्हणताल भारतात समाजवाद, काहीच फायद्याचा नाही.